नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. असे हे मस्तपैकी खुसखुशीत छान भरपूर सारण भरून केलेले स्टफ राजगिरा पराठे. राजगिरा हे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले मिलेट आहे. बऱ्याच वेळेला डॉक्टर राजगिरा खाण्याचा सल्ला देतात, म्हणून आज ही रेसिपी. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण राजगिरा पिठाचे स्टफ पराठे करत आहोत. हे बघा किती छान मस्तपैकी सारण भरलं गेलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता किती छान सारण भरलेलं आहे. चला तर आता आपण मस्तपैकी खुसखुशीत असे स्टफ राजगिरा पराठे करायला घेऊयात. त्यासाठी इथं मी 1 बाउल राजगिरा पीठ, 2 चमचे अरारूट, चवीनुसार तिखट आणि मीठ हे कवरिंगसाठी घेतलेलं साहित्य आहे. तसंच चटणीसाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, 3 ते 4 चमचे दही, थोडं मीठ आणि साखरेची चिमट. ह्याची मी मिक्सरमधून चटणी वाटून घेत आहे. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीजला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. इथं आपण पराठ्यांच्या बाहेरील आवरणासाठी एका बाउलमध्ये घेतलेलं राजगिरा पीठ, अरारूट, तिखट आणि मीठ. पहिल्यांदा हे सगळं साहित्य एकत्र करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून सैलसर भिजवून घेणार आहे. राजगिरा हा एक मिलेट्सचा प्रकार आहे, त्यामुळं उपासालाही चालतो. पण तसंच ज्यांना कोणाला शरीरामध्ये कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता असेल त्या लोकांना एरवीसुद्धा राजगिरा खाण्याचा सल्ला दिला जातो. आणि प्रत्येक वेळेला राजगिरा लाडू खाणं हे डायबिटीस लोकांसाठी योग्य नाही, म्हणून असे काहीतरी पदार्थ केलेले चांगले. हे पीठ थोडंसं सैलसर भिजवण्याचं कारण म्हणजे राजगिरा पीठ थोडंसं फुलतं, म्हणून थोडंसं सैलसर हे पीठ भिजवून घेतलं तर नंतर पराठे लाटणं जरा सोपं जातं. 10 मिनटं हे आपण भिजवून बाजूला ठेवत आहोत. आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात. यासाठी मी इथं ओलं खोबरं, आलं, मिरची आणि जिरे, दाण्याचं कूट, मीठ आणि कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे. यातील आलं, मिरची आणि जिरं हे मिक्सरमधून वाटून घेत आहे. एका बाउलमध्ये हे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ओलं खोबरं करवडून घ्यायचं असेल तरी चालेल. 1 बाउल दाण्याचं कूट, 1 बाउल कोथिंबीर आणि मिरची, जिरं आणि आल्याची पेस्ट, थोडं मीठ आणि साखरेची चिमट असं एकत्र करून घेत आहे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यावरती लिंबू पिळणार आहे. हे लिंबू साहित्यामध्ये दाखवायचं राहिलेलं होतं, क्षमस्व. जेव्हा तुम्ही ओलं खोबरं खरवडून घेता, म्हणजेच त्याला ओल्या खोबऱ्याचा चव म्हणतात, तो जर घेतला आणि तो जास्त ओलसर असेल तर मात्र लिंबू थोडंसंच पिळा. मला जरा लिंबाचा स्वाद जास्त पाहिजे होता, म्हणून मी इथं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे. हे सारण आता छान मिक्स करून झालेलं आहे. त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपले एकंदरीत 6 गोळे करून झालेले आहेत. इथं मी आता पराठे लाटायला घेत आहे. हे पीठ थोडंसं सैलसर असल्यामुळं खालती मी एक प्लॅस्टिक पेपर घातलेला आहे आणि त्यावरती थोडं तूप लावून घेत आहे. त्यावरती राजगिरा पिठामध्ये हे स्टफिंगचे गोळे घालून आता छान लाटून घेणार आहे.
असे प्लॅस्टिक पेपरवरती हे पराठे लाटल्यामुळं पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही आणि लाटले पण छान जातील. आपल्याला अगदी छोटे छोटे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. मोठे पराठे लाटण्याच्या भानगडीत पडू नका, कारण थोडासा जाडसर हा पराठा लाटायचा आहे. त्यामुळे ते खुसखुशीत तर होणारच आहेत आणि छान एका वेळेसच 3 ते 4 पराठे एका तव्यावरती आपल्याला करून घेता येणार आहेत. नॉनस्टिकचाच तवा घेतलेला आहे, पण तरीसुद्धा अगदी 1 थेंबर तूप घालून त्यावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे. हे पराठे करायलाही वेळ लागत नाही, लाटायलाही वेळ लागत नाही. मंद आचेवरती भाजले तर खुसखुशीत पण होतात. असे प्लास्टिक पेपरवरती हे पराठे केल्यामुळं वरतून पीठ लावायची पण गरज लागत नाही. असे छान खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात. हे पराठे तुम्ही नुसत्या दह्याबरोबर खाल्ले तरी उत्तमच लागतील, पण चटणीबरोबर खायलाही खूप छान मजा येते. हवे असल्यास वरतून असं थोडंसं तूप सोडलं तरी सुद्धा चालेल. असे हे अगदी खुसखुशीत मस्त म्हणजे मस्तच स्टफ राजगिरा पराठे. उपासाला सुद्धा हेवी पदार्थ खाण्यापेक्षा हे पराठे तुम्ही करून खाऊ शकता. पण खरं सांगू का, एरवी सुद्धा तुम्हाला हे पराठे खाण्याची गरज आहे. अगदी असे मस्त खुसखुशीत. हे बघा किती सारणसुद्धा अगदी भरपूर प्रमाणात भरलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता किती मस्त सारण भरले गेलेलं आहे आणि इतकं मस्त चविष्ट झालेलं आहे ना. तुम्ही असे पराठे केल्यानंतर हे आणि असेच पराठे तुम्ही नेहमी कराल. मी आता याची चव घेऊन बघते. वा, मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.